शिवशाही न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। शिरूर शहरातून या क्षणाची एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येते। शिरूरमध्ये नगर परिषदेच्या अतिक्रमण विरोधी मोहिमेदरम्यान प्रचंड हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। गेल्या 2 दिवसांपासून प्रशासनाकडून ऑटो रिक्षाद्वारे शहरात अतिक्रमण हटवण्याचं काम केलं जात होतं। त्याला प्रतिसाद देत अनेक टपरीधारकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणं काढूनही घेतली होती। मात्र आज जेव्हा नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील आणि बांधकाम विभागाचे पथक सवेरा हॉटेल परिसरात फळ विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी पोहोचले, तेव्हा त्या मोहिमेला अचानक हिंसक वळण मिळालं। माजी नगरसेवक मुझफ्फर कुरेशी यांनी या कारवाईला कडाडून विरोध केला। माजी नगरसेवक कुरेशी यांनी थेट मुख्याधिकारी प्रीतम पाटील आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी जोरदार वाद घातला। अतिक्रमण काढू देणार नाही अशी भूमिका घेत त्यांनी प्रशासकीय पथकाला रोखण्याचा प्रयत्न केला। यामुळे सवेरा हॉटेल परिसरात काही काळ प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झाले होते। प्रशासनाच्या या कारवाईला लोकप्रतिनिधीच कडाडून विरोध केल्यामुळे शिरूरमध्ये आता नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण, शिरूर। पासून तुम्हाला रस्ता करायला लागेल 30 मीटरचं। बेकायदे चुकीचं कायदेशीर काम करा। कुठलंही काम तुम्ही बोलू नका। तुम्ही 2 वर्षासाठी आलेले, तुम्हाला गावाचं काय माहित नाही। तुम्ही आम्हाला शिकवला नगराच्याला कोण आहे? कायद्याची माहिती तुम्हाला नाहीये। कायद्याची माहिती तुम्हाला नाहीये। तुम्ही कायद्याची माहिती नाहीये तुम्हाला विचारा। टेप लावून तुम्ही लावलंय, गाव तुम्ही मोजलंय। 10 कोटी रुपये टाकून हे रस्ता आम्ही केलंय। बाप्पू आदरणीय अशोक बाप्पू पवार हे 500 मीटर पासून तर कुठपर्यंत रस्ता केलाय तुमची नगरपालिकेपर्यंत 10 वेळा आम्ही मोजले ते रस्ता, आणि रस्ता मोजून आम्ही केले। तुम्हाला 17 कमाल पासून तुम्हाला 17-30 मीटरचा रस्ता मोकळा करायला लागेल। तुम्ही काय करताय? 30 मीटर रस्ता पाहिजे ना तुम्हाला, मग 17 कमाल पासून आतमध्ये एंट्री घे। मी तुम्हाला विचारतोय, हे सीओ 2 वर्ष अजून पूर्ण झालेलं नाहीये, त्यांना गावाचा नक्षा माहित नाहीये। मी 2016 पासून आमदार सगळं पाठपुरा आणि त्याच्या संघ होता। मी कुठला रस्ता होता? हा PW कडे रस्ता होता। 5 लाख रुपये आम्ही 5 कोटी आम्ही टाकले अशोक बाप्पूनी। तेव्हा हा कॉम्प्लिटिंग रस्ता झाले, त्याला आम्ही मोजून घेतलंय। मी अतिक्रमण काढले, हे दिसतंय तुम्हाला लाईन गेलेली, हे पॉल मी टाकले। तुम्ही कायद्याने काम करा, चुकीचं कायदे धरून काम चुकीचं काम करू नका। फळे घ्यायचे अधिकार नाही तुम्हाला। शेती झोनचा माल हातकड्या तुमच्याकडे पथक आहे का? फुटपाथ पथक आहे का तुमच्याकडे नेमलंय का? तुम्ही कायद्याने धरून काम करा, विनाकारण कुठल्याही गोष्ट। आता आचारसंहिता कुठलं काम चाललंय? तुम्ही जे ऑटो रिक्षा भरलेले काम चालू केलंय का? चुकीचं काम साहेब करू नका, कायद्याने काम करा। कायद्याचे काम असेल तर करा। हे बघा, हे सीओला काय माहित नाही। हे बघा, तुम्हाला मी सांगतोय, पब्लिक हे बघा, लोकांना मी सांगतोय त्याच्यातले बसून बोला, कायद्याने बोला। तुम्ही फळं मालाचं उचलून कचरा घंटेमध्ये टाकताय का नाही? साहेब दाखवा, गाडीत दाखवा नका नाही। हे आंबा माल आहे, साहित्य माल आहे, लोकांचं नुकसान होणारा माल आहे। मी माझ्या प्रॉपर्टीमध्ये लाख रुपये टॅक्स मार्च मध्ये भरलोय। मी प्रॉपर्टी टॅक्स भरलोय। मी माझ्या प्रॉपर्टी टॅक्स मध्ये बोलतोय, आणि मी उभा राहिलो, माझ्या प्रॉपर्टी मध्ये उभा राहिलोय। त्यांना बोल, काकड साहेब तुम्ही नगर अभियानाची रचना आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे। तुम्ही काम करा, हरकत करा। तुम्हाला इमारत तोडायला लागेल, तुम्हाला कंपाऊंड तोडायला लागेल। कचऱ्याच्या गाडीमध्ये आंबा टाकतोय तुम्ही? अरे कचऱ्याच्या गाडी आहे, कचऱ्याच्या गाडीमध्ये तुम्ही, अरे तुमच्या कर्मचारी आंबा फेकतात माणूस उचलून येतो। तुम्ही अधिकारी आहे, तुम्ही काय करताय बघा। त्याच्यातले कायद्याने काम करा, त्याला वेळ द्या ना। कायद्याला अडथळा अजिबात नाही, कायद्याला अडथळा केला नाही। साहेब तुम्ही त्याला उचलायला सांगा ना, त्याला उचलायला सांगा ना। उचलू कुठं टाकतंय? हे कर्मचारी लावून आंबा टाकतोय, तुम्ही फेकला ते। माझा काही कायद्याचं मी कुठं म्हणलं की त्याला काय करणार? आम्ही काय उचलतोय शेतकऱ्यांचं? असं काय करतोय? ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।